नमस्कार. राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची बैठक पार पडली होती. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे देखील आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते. तर शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत मोठं विधान केलं आहे. चर्चा सुरू आहे. मनसेबाबत युतीचा निर्णय लवकरच घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते शीतल म्हात्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमची महत्त्वाची बैठक होत आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. तो संपताच मोठे गौप्यस्फोट आणि धक्के हे दिलेच जातील असा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. म्हात्रे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की राज ठाकरे युतीबाबत एक चक्कर शब्द देखील काढत नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने त्यातून ही वक्तव्य होत आहेत. दिघे साहेबांबाबत राऊत जे काही बोलले आहेत त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने पाहत नाही. ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसे खाल्ले त्यांनी आम्हाला शिकू नये असा टोलाही यावेळी म्हात्रे यांनी लगावला आहे.